नमस्कार मित्रांनो, भावतोची देव या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आपणास अभिवादन करून दासबोध या ग्रंथाच्या वाचनास सुरुवात करत आहोत. आपण वाचन करणार आहोत. हा ग्रंथ कोणता आहे तर तो दासबोध आहे. या ग्रंथात काय सांगितले आहे असा श्रोते प्रश्न विचारतात. त्यानंतर त्यावर समर्थ सांगतात की हा दासबोध नावाचा ग्रंथ आहे. गुरु शिष्यांच्या संवादाने तो तयार झालेला आहे. भक्ती मार्ग विशदपणे, चर्चारूपपणे, संवाद रूपाने सांगण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे. भक्तीचे 9 प्रकार: श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, वंदनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन याप्रमाणे वैराग्य म्हणजे काय हे वर्णन केलेले आहे. उत्कृष्ट भक्ती कोणती? ज्यास अज्ञानाचा स्पर्श नाही असे ज्ञान कोणते? आत्मस्थिती कशी असते याचे वर्णनही यात केलेले आहे. शुद्ध उपदेश म्हणजे काय? सायुज्य मुक्ती कशाला म्हणतात? मोक्षप्राप्ती कशी होते? विदेह स्थिती प्राप्त होणे म्हणजे काय? अलिप्तपण कशामुळे येते? सर्व देवांचा देव कोणता? उत्तम भक्त कोण? जीव व शिव यांचे स्वरूप काय? ब्रह्म सर्वोत्तम कसे याविषयी मतमतांतरे सांगितलेली आहेत. अनेक उदाहरणे देऊन समर्थांनी ते विशदपणे सांगितलेले आहेत. याबरोबरच उपासनेचे मुख्य लक्षण, नाना काव्य लक्षणे, अनेक चतुरपणाची लक्षणे, माया म्हणजे काय, तिचे उत्पत्तीस्थान कोणते, पंचमहाभूते व त्यांची लक्षणे व सृष्टीकर्ता कोण व त्याचे लक्षण याचे विश्लेषण निस्सिंदिग्धपणे केलेले आढळते. सामान्य मनुष्याला अनेक शंका असतात. त्याचे निवारण दासबोध ग्रंथात आहे. सामान्यांना पडलेले अनेक भ्रम म्हणजेच चुकीच्या समजुती, त्यांचे निवारण योग्य रीतीने येथे केलेले आहे. संदर्भ ग्रंथांचा वापर केलेला आहे. त्या संदर्भ ग्रंथ शिवगीता, रामगीता, गुरुगीता, अवधूत गीता, वेदांत व याद्वारे शरीरावरती भाष्य केलेले आहे. श्री समर्थ प्रारंभीच्याच ग्रंथामध्येच समासातच म्हणतात की ग्रंथ पूर्ण वाचल्याशिवाय उगीचच जो नावे ठेवतो तो मत्सरी दुराभिमानी असतो असे समर्थ म्हणतात. भगवंताच्या मतास अनुसरून दासबोधातील विचार प्रतिपादन केलेले आहेत. समर्थ सांगतात, भगवंताच्या शब्दावर अविश्वास असणारा माणूस असा पृथ्वी तलावर कोणीही आढळणार नाही. एखादा अपवाद म्हणून कुणी नाव ठेवणारा असेलच तर तो दुष्टबुद्धीचा किंवा मत्सर करणाराच असेल असे ते सांगतात. दुष्ट अभिमानाने त्याच्यात मत्सर निर्माण होतो. मत्सराने तिरस्कार प्राप्त होतो आणि त्यातून पुन्हा तीव्र क्रोध विकार पोसला जातो. असे हे दृष्टचक्र सतत चालू राहू शकते असे ते सांगतात. अशा व्यक्तीचे मन विकृत झालेले असते. अंतरात काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, अहंकार वास्तव्य करू लागतात. अमृत सेविताच पावला मृत्य राहो असे म्हणून त्यांनी राहूची गोष्ट सांगितलेली आहे. राहूला सर्व विकारांनी ग्रासले आहे, त्यामुळे त्याची अवनती झाली आणि तो नष्ट पावला. आपल्याला सोचेल, रुचेल, पचेल तेवढेच आपण दासबोधातून घ्यावे. दासबोध वाचलात तर पुढील गुण आत्मसात होतात. एक म्हणजे दासबोध वाचणाऱ्याचे वागणे एकदम बदलते. 2. ईश्वर दर्शनाचा सोपा सुलभ मार्ग सापडतो. त्यानंतर 3 म्हणजे कठीण साधने करावी लागत नाहीत, तर नामानेच ईश्वराची प्राप्ती होऊ शकते यावर विश्वास बसतो. त्यानंतर 4 अज्ञान, दुःख, खोट्या समजुती समूळ नष्ट होतात व पटकन ज्ञानप्राप्तीचा मार्ग खुला होतो. सामान्य मनुष्य प्रपंचात गुंतलेला असतो. अशा स्वार्थी माणसास ईश्वर दर्शनाची इच्छा उत्पन्न होते या वाचनाने. बेशिस्त माणसात शिस्त येते. नास्तिक असतात ते आस्तिक होतात, म्हणजे त्यांचा परमेश्वरावर विश्वास दृढ होतो. मी देह आहे या गैरसमजुतीमुळे
माणसास अनेक संकटे येतात. दासबोध अभ्यासाने ही संकटे टळू शकतात. तसेच नाना प्रकारच्या संशयाने निर्माण झालेले भ्रम नाहीसे होतात. मनातले द्वंद्व नाहीसे होते. संसारात दुःख व निराशेचे प्रसंग लोपतात. ज्याची जगाची अवनती थांबते. हे दासबोध अभ्यासाचेच फळ आहे. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथ ज्ञानप्राप्ती असे समर्थ म्हणतात. समर्थ म्हणतात हे सर्व खरे आहे, परंतु अभ्यास करणाऱ्याची मनोवृत्ती जिज्ञासा जशी असेल तसाच त्याला अनुभव येतो, हेही खरे आहे. समर्थांचा दासबोध आपण एकदा तरी आयुष्यात वाचावा. शक्य असेल तर नित्य एक समास वाचत राहावे अशी आपणास सर्वांस विनंती आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 करता श्रीराम. सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास पहिला. ग्रंथारंभ लक्षण. श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जेथ. श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधाध्यात्म निरोपण निरोपिले. भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव. ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो. आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो सायोज्य मुक्तीचा निश्चयो. मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेह स्थितीचा निश्चयो. अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चयो मुख्य भक्ताचा निश्चयो. जीवशिवाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो. आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण. नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण. करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारिले नाना संशयो छेदिले. नाना शंका फेडिले नाना प्रश्न. ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथगर्भी जे बोलिले. ते अवघेचे अनुवादले नवसे की कदा. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद. जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती. आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये. तथापि अनुभवासी प्रत्यक्ष आता. मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये. शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता. उत्तरगीता अवधूतगीता वेद आणि वेदांत. भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता. गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमती स बोलिलेथ. भगवद्वाक्य यथार्थ निश्चयेसी. भगवद भजनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे. भगवद्वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला. अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. कामक्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविताच पावला मृत्य राहो. आता सो हे बोलणे अधिकारा सारखे घेणे.
परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकलही निरोपिले संकलित मार्गे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथ ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ग्रंथी. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अति दक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला. श्रीराम श्रीराम श्रीराम.